असा कुठलाच सण जात नाही की माझं आणि आईचं बोलणं होत नाही. एक तर मी आईला फोन करेल किंवा आई तरी मला फोन करेल. मी सकाळचं 2-4 वेळेस विचार केला आईला फोन करू पण सर्दी काही उमजूच देत नाही आहे. तर आईचा फोन आल्यानंतर मी आईला सांगितलं की मला बिलकुल बरं वाटत नाही, म्हटलं सर्दी झाली. तर जेव्हाही मी आईला असे सांगते ना, आईचं पहिलं वाक्य हेच असतं, मग तू दवाखान्यात गेली नाही का? दवाखान्यात जाय, गोळ्या घे, आराम कर. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर आता आम्ही एवढ्या 5-6 बहिणी, असे छोटे मोठे आजार होत राहायचे, सर्दी, खोकला, ताप, पावसात भिजलं वगैरे, किरकोळ कारकोळ दुखणे. परंतु आम्ही कधी विशेष दवाखान्यात जात नव्हतो. आजारी झालं की झोपून राहायचं. 3-4 दिवस झोपून राहिलं की आपोआप बरं वाटायचं आराम केल्यावर. हो, खूपच आता बरं वाटत नाहीये, मग अशा वेळेस दवाखान्यात जायचो. नाही तर शक्यतो आम्ही काही दवाखान्यामध्ये जात नव्हतो एवढं. तर कसं आपलं थोडं काही झालं की आपण लगेच मेडिसिन घेतो, तेव्हा तसंही काही नव्हतं. वातावरण तेव्हाचं चांगलं होतं, हेल्दी होतं असं म्हणावं लागेल. खाणं हेल्दी. आता सगळं हायब्रिड आहे, त्याच्यामुळे काही मेडिसिन न घेता, डॉक्टरांकडे न जाता नुसतं आराम केला तरी बरं वाटायचं. आता तसं राहिलं आणि आताचे दिवसमान फार खराब आहे. कधी कोणाला केव्हा काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे हेल्थच्या बाबतीत जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आणि अनेक लोक राहतात पण, म्हणजे सगळ्याच आपण गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, जो की मी करत नाही आहे गेले 1-2 महिने. पण लवकरच सगळं रुटीनवर येईल अशी होप्स आहेत. बघू, ॲटलिस्ट वॉक तरी केला पाहिजे, पण माझा तोही बंद आहे. पण करायचं आहे मला सगळं. तुम्हालाही मी हेच सांगेल की तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या. शक्यतो मेडिसिन घेण्याची वेळ येणार नाही, कोणावरच डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, नाही का?